आज गेलो होतो आम्ही खंडोबाच्या मंदिरात पाया पडायला, कारण की 2 महिने झाले मम्मीचा गुडघा खूप दुखत होता. तर आम्ही डॉक्टर वगैरे सगळं गेलं, एक्सरे वगैरे सगळे काढले, तर सगळं नॉर्मल होतं. मग मावशीने सकून वगैरे बघितलं गावी, तर खंडोबाचा निघाला. आमचं कुलदैवत खंडोबा आहे, तर आम्हाला पाया पडायला जायचं तिकडे. तर आता जस्ट पॉसिबल होणार नाही म्हणून नॉर्मल मंदिरात जाऊन आम्ही देवाच्या पाया वगैरे पडल्या. मम्मीने नाक वगैरे घासून माफी वगैरे मागितली आणि मीही इथं पाया वगैरे पडून घेतला. मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिला होता मम्मीने पण आणि मीने पण. आणि मम्मीने आज उपवास ठेवला होता रविवारी खंडोबाचा. तर ती बोलली होती मी पाया पडेल आणि मग संध्याकाळी उपवास सोडेल. आणि आम्हालाही खंडोबाला किती दिवस झाले आम्ही जाणार. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघांनी ठरलं की आम्हाला जायचं आहे. पण अजून काय आमचं पण पॉसिबल झालेलं नाही. आता ठरलं आहे की आमचं पुढच्या महिन्यात आम्ही जाऊ. पण बघूया, देवाचं जसं बोलावणं येईल तसं. बोलतात ना, देवाची इच्छा असेल तर आपण कसंही देवाला पाया पडायला जातो. तर देवाची इच्छा असेल तर देव आम्हाला नक्कीच लवकर बोलवेल आणि आम्ही नक्कीच लवकरच जेजुरीला जाऊ. आणि त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकेल लवकरच जाऊन आम्ही. तर आम्ही इथं पाया वगैरे पडून घेतल्या, भंडारा वगैरे घेतला आणि मग आम्ही निघालो होतो मार्केटमध्ये जायला. कारण मम्मीचा उपवास होता. मम्मीने घरातून भाकर आणली होती आणि तिने बाजारातूनच वडा घेतला आणि मार्केटमध्ये तिने उपवास सोडला होता आज. कारण तिला भूक भरपूर लागली होती आणि पप्पाने टमॅटो आणले होते. मी तेच टमॅटो खात बसले होते. तर मी 3 ते 4 टमॅटो खाल्ले होते खरं बघायला गेलं तर, कारण की मला पण भूक लागली होती. तर मम्मीने इथंच उपवास सोडून घेतला आहे ताजपुरती. एवढंच, भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.